झी 24 तास एक पाऊल पुढे। टीम इंडियाच्या या दारुण पराभवामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी अतिशय निराश झाले। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही या पराभवाचं दुःख झालं। या मॅचमध्ये सचिन स्वतःलाच मैदानावर शोधत होता। यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की सचिन तेंडुलकरच्या वनडेमधील निवृत्तीमुळे टीम इंडिया लाचार झाली आहे का? सचिन तेंडुलकर विना टीम इंडिया। सचिन तेंडुलकरनं सांगितलं होतं की तो निवृत्तीनंतरही मनानं टीम इंडिया बरोबरच आहे। मात्र सचिनला खूप दुःख झालंय आणि ते म्हणजे टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवामुळे। सचिनच्या निवृत्तीनंतर टीम इंडिया दुसऱ्यांदा मैदानावर उतरली होती आणि या दोन्ही मॅचमध्ये भारतीय टीमला सपाटून मार खावा लागला। प्रॅक्टिससाठी सचिननं मसुरीमधली सुट्टी संपवली, मात्र मैदानावर टीम इंडियाची एकामागून एक अशी पराभवाची मालिका कायम आहे। हा सचिनच्या निवृत्तीचा परिणाम आहे का? सचिन शिवाय टीम इंडियाचा विजय अशक्य आहे? कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनंही सचिन तेंडुलकरनं निवृत्ती घेतल्यानं टीम इंडियामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं कबूल केलं होतं। See, we are going through a transition period, whether it's the test matches or even the ODI. सबको पता है प्रॉब्लम क्या है, बट सॉल्यूशन खोजना ज्यादा मुश्किल काम है rather than point out करना कि ये प्रॉब्लम है। टीम इंडियाची ही कमजोरी पाकिस्तानी टीमलाही कळली आहे। मॅच पूर्वीच पाकिस्तानी कॅप्टननं जाहीर करून टाकलं होतं की सचिन नसल्यानं भारतीय टीम कमकुवत झाली आहे। जब इस तरह के लेजेंडरी प्लेयर्स जाते हैं टीम से तो उसका एक बहुत बड़ा इफेक्ट होता है टीम पे, क्योंकि जो एक्सपीरियंस होता है, जो क्लास है उनकी, जाहिर है उस तक पहुंचने के लिए बाकी प्लेयर्स को बड़ा टाइम लगेगा। तो वो तो एक लाजमी सी बात है कि इंडिया उनको काफी अरसा मिस करेगी। कोलकाता वनडेमध्ये सचिन तेंडुलकर स्वतःलाच मैदानावर शोधत होता, मात्र त्याच्या पदरी निराशाच पडली। ज्या क्रिकेटपटूनं टीम इंडियाला शिखरावर पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, त्या क्रिकेटपटूला भारतीय टीमच्या या पराभवामुळे निश्चितच वाईट वाटलं असणार आहे। धोनी अँड कंपनीचा फ्लॉप शो पाहता सचिननं निवृत्ती घ्यायला नको होती असं सध्या क्रिकेट प्रेमींना निश्चितच वाटत असणार। झी 24 तास एक पाऊल पुढे।